Now students, we will see the next chapter of paper 2. It is differential equations. We will see the sixth chapter of this paper 2, that is differential equation. Now we have started differentiation. On that basis, this is the chapter of differential equations. Now we know only the name equations. Now the differential equation means an equation which contains differentiation. The terms derivatives, that is called as differential equation. That is, for example, if the equation is like this is the first example, or if the equation is like this. In these two equations, the term dy by dx is there. Derivative. Here dy by dx, derivative of first order, and this is derivative of second order. Any derivatives, third order असेल, second order असेल किंवा first order असेल, ज्या इक्वेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह असेल म्हणजे dy by dx हा टर्म असेल, त्या इक्वेशनला आपण डिफरन्शियल इक्वेशन म्हणणार. तर आपण या चॅप्टर मध्ये डिफरन्शियल इक्वेशन्स त्याचे प्रकार बघणार आहे. आपण फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड सॉल्विंग डिफरन्शियल इक्वेशन असे दोन टाइप आपण बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण यामध्ये ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन हा टर्म बघूया. ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, DE means this is short form of differential equation. In this we will see first order. Order means if there is a function y, याचा डेरिव्हेटिव्ह काढला तर आपण काय लिहितो, आपण y चा डेरिव्हेटिव्ह dy by dx. This is called as first order. When again we find derivative of dy by dx, means it is d2y by dx square, then this is the second order. Like this, there is first order, second order, and if we again differentiate this, then this is called as the third order. ऑर्डर म्हणजे काय ना, जसे आपण डेरिव्हेटिव्ह काढतो त्याला ऑर्डर म्हणणार. द ऑर्डर ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज द हायेस्ट ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह. आता दिस इज फर्स्ट ऑर्डर, दिस इज सेकंड ऑर्डर, दिस इज थर्ड ऑर्डर. समजा एखादा एक्झाम्पल मी इथे लिहिला, dy by dx square plus 2 into dy by dx plus y equal to 0 असं समजा इक्वेशन असेल. हा डिफरन्शियल इक्वेशन आहे. यामध्ये dy by dx सुद्धा आहे आणि d2y by dx square सुद्धा आहे. तर यामध्ये हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो असेल, इट इज कॉल्ड ॲज द ऑर्डर ऑफ द डेरिव्हेटिव्ह. यामध्ये dy by dx सुद्धा आहे. दिस इज फर्स्ट ऑर्डर अँड दिस इज ऑफ सेकंड ऑर्डर. मग यामध्ये हायेस्ट ऑर्डर कोणता आहे, तर d2y by dx square आहे. म्हणून या इक्वेशनचा ऑर्डर काय येणार, 2 येणार. हायेस्ट ऑर्डर बघायचा. नुसतं जर dy by dx दिला तर यामध्ये ऑर्डर फर्स्ट एकच येणार, इट इज ऑर्डर इज 1. जेव्हा d2y by dx स्क्वेअर असेल तेव्हा ऑर्डर काय असेल, 2 असेल. दिस इज द ऑर्डर. नाउ डिग्री मीन्स इट इज द पॉवर ऑफ द हायेस्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. हायेस्ट ऑर्डर जो आहे त्याचा पॉवर बघायचा. त्याचा पॉवर म्हणजे त्या ब्रॅकेटमध्ये समजा हा असा दिलेला असेल, हायेस्ट ऑर्डर काय येणार आहे, ते 2 येणार. म्हणजे या इक्वेशनचा ऑर्डर काय आला, 2 आला. आणि डिग्री कशाला म्हणायचा, हायेस्ट ऑर्डरचा जर जो पॉवर असेल, इट इज कॉल्ड एज डिग्री. म्हणजे या इक्वेशन मध्ये ऑर्डर 2 येणार आणि डिग्री 2 येणार. समजा असा एक एक्झाम्पल हा असा असेल, म्हणजे यामध्ये हायेस्ट ऑर्डरचा डिग्री पॉवर 2 आहे आणि यामध्ये dy by dx ब्रॅकेट क्यूब आहे. जरी dy by dx चा पॉवर जरी हायेस्ट म्हणजे 3 असला तरी डिग्री 3 येणार नाही, कारण हायेस्ट ऑर्डरचाच पॉवर बघायचा आहे. डिग्री लक्षात आलं. डिग्री म्हणजे काय ना, इट इज द हायेस्ट पॉवर, हायेस्ट ऑर्डर जो आहे त्याचा पॉवर म्हणजे डिग्री येणार. ऑर्डर म्हणजे काय ना, हायेस्ट ऑर्डर बघायची, आणि डिग्री म्हणजे हायेस्ट ऑर्डर जे आहे त्याचा पॉवर जो असेल तो काय असेल, डिग्री असेल. बघा विद्यार्थ्यांनो, परीक्षेत याच्यावर एक्झाम्पल असतात 2 मार्कासाठी. फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स, किंवा MCQ मध्ये
द ऑर्डर अँड डिग्री ऑफ डिफरन्शियल इक्वेशन इज असं दिलेलं असतं. मग हे एक्झाम्पल जे आहे ते 2 मार्काला परीक्षेला विचारू शकतात. तर पहिल्यांदा मी सांगते, हा चॅप्टर जो आहे 2 मार्कासाठी ऑर्डर अँड डिग्री याचे एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकतात. काही एक्झाम्पल बघूया आपण. नाउ सी स्टुडंट्स, द क्वेश्चन इज आस्क्ड हियर, फाइंड ऑर्डर अँड डिग्री ऑफ फॉलोइंग डिफरन्शियल इक्वेशन्स. Now first equation is given, x square d2y by dx square plus 3x dy by dx plus 4y equal to 0. Now in this we will see first order. The order is, the order is, order म्हणजे काय ना, highest order. The highest order म्हणजे हा first order आहे, second order आहे. So it is second order, highest order is 2. So it is a d2y by dx square आहे म्हणून order काय ना 2 येणार. And degree, आता डिग्री म्हणजे काय ना, हायेस्ट ऑर्डर जो आहे त्याचा पॉवर बघायचा. आता हायेस्ट ऑर्डर मध्ये काय ना, पॉवर काय नाही म्हणजे 1 आहे, तर काय ना इथे म्हणून काय ना डिग्री इज 1 आहे. समज एवढंच आन्सर. ऑर्डर इज 2 अँड डिग्री इज 1. अंडरस्टँड दिस? नाउ सेकंड एक्झाम्पल, सी हियर द ऑर्डर इज, हायेस्ट ऑर्डर किती आहे यामध्ये, हाय दिसतो dy by dx आणि d4y by dx raised to 4 म्हणजे काय, 4 वेळा डेरिव्हेटिव्ह काढलेला आहे, तर काय येणार, ऑर्डर काय येणार इथे 4 येणार. अँड डिग्री, आता डिग्री बघताना कशाचा बघणार आपण, या हायेस्ट ऑर्डरचा पॉवर बघायचा. पॉवर इथे काय येणार 1 येणार, पण काय येणार, ऑर्डर इज 4 अँड डिग्री इज 1. ते सिंपल आहे, फक्त लक्षात ठेवा हायेस्ट ऑर्डरचा पॉवर जो आहे तो डिग्री येणार. नाउ सी इन दिस एक्झाम्पल्स, dy by dx is given 2 sin x plus 3 upon dy by dx. आता इक्वेशन म्हटलं की सगळं काय पाहिजे, एकाच लाईन मध्ये असेल तर आपल्याला व्यवस्थित काढता येतं. आता काय करायचं, हा डिव्हिजन मध्ये आहे तो आपण इकडे मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होणार इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतल्यानंतर dy by dx into dy by dx means it is dy by dx bracket square is equal to 2 sin x plus 3 असं मिळेल. मग आता हा डिफरन्शियल इक्वेशन आहे, वी कॅन राईट दिस ऑल्सो ॲज लाईक दिस. इक्वेशन मिळालं आपल्याला, सिंपल इक्वेशन आहे. मग यामध्ये ऑर्डर बघायची. द ऑर्डर इज, पहिल्यांदा ऑर्डर काढायची. द ऑर्डर इज, फक्त dy by dx एकच आहे म्हणून ऑर्डर 1 येणार. अँड डिग्री, तर डिग्री काय येणार, डिग्री मीन्स हायेस्ट ऑर्डरचा पॉवर. पॉवर किती काय 2 दिसतं म्हणून काय ना डिग्री इज 2. सो इन दिस एक्झाम्पल ऑर्डर इज 1 अँड डिग्री इज 2. सिंपल आहे. असं डिव्हिजन मध्ये आलं की आपण काय करणार, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. आता या एक्झाम्पल मध्ये आता इथे स्क्वेअर रूट, क्यूब रूट असं जेव्हा असतं त्यावेळेस स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअरिंग करायचा. इक्वेशन दिसलं पाहिजे याप्रमाणे, तर स्क्वेअर रूट नाही चालणार. इथे क्यूब रूट आहे, जो दिलाय तो क्यूब रूट आहे. मग काय करायचं, दोन्हीकडे क्यूब करायचं. मग ते क्यूब केलं दोन्हीकडे तर काय ना इथे 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू d2y by dx स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब येणार. दोन्हीकडे क्यूब घेतला आपण तर हा क्यूब रूट जाणार आणि ते ब्रॅकेट क्यूब येणार. मग काय ना, आता हा जर व्यवस्थित लिहिला मी तर काय ना इथे 1 प्लस dy by dx ब्रॅकेट स्क्वेअर मायनस d2y by dx स्क्वेअर ब्रॅकेट क्यूब इक्वल टू 0. हा इक्वेशन मिळतो आपल्याला, सिंपल इक्वेशन आहे. मग काय ना यामध्ये therefore द ऑर्डर इज, द ऑर्डर काय ना, हायेस्ट ऑर्डर काय दिसतं आपल्याला, d2y by dx स्क्वेअर आहे, ऑर्डर इज 2. अँड डिग्री, द डिग्री म्हणजे काय ना हायेस्ट ऑर्डरचा पॉवर. हायेस्ट ऑर्डरचा पॉवर किती दिसतो आपल्याला, 3 दिसतो. तो डिग्री इज 3. समजलं? असं असेल तर आपल्याला काढता येत नाही म्हणून काय करायचं, स्क्वेअर रूट असेल तर स्क्वेअर करायचा. आता किती क्यूब रूट आहे म्हणून दोन्हीकडे क्यूब घेतलं तर क्यूब रूट जाणार म्हणजे आपल्याला हा इक्वेशन मिळतं. त्यावरून ऑर्डर, हायेस्ट ऑर्डर इज 2 म्हणून ऑर्डर इज 2 येणार. आणि डिग्री, डिग्रीसाठी काय करणार, हायेस्ट ऑर्डरचा पॉवर बघायचा म्हणून डिग्री इज 3 आहे. तर एक्सरसाइज 6.1 यामधले एक्झाम्पल सगळं सर्व याच्यावरच आहे. फाइंड ऑर्डर अँड डिग्री. सगळेच एक्झाम्पल तुम्ही सॉल्व करा. एक एक्झाम्पल परीक्षेला असतंच 2 मार्कासाठी,
त्यामुळे याचे फिक्स मार्क तुम्हाला मिळू शकतात. त्यात कॅल्क्युलेशन काही करायचं नाही, फक्त व्यवस्थित बघायचा ऑर्डर किती आहे आणि डिग्री किती आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. नाउ स्टुडंट्स, सी द नेक्स्ट पार्ट ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. इट इज अ फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. याच्यावरचे एक्झाम्पल जे आहे ते 3 मार्काला परीक्षेला असतात. तर मेन जो आहे यामध्ये फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन अँड सोल्युशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन, यामधला पहिला पार्ट जो आहे तो आपण बघतोय फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. द विल सी एक्झाम्पल्स ऑफ एक्सरसाइज 6.2. नाउ फॉर्मेशन मीन्स वी हॅव टू फॉर्म द डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं असेल, आपल्याला एखादं इक्वेशन दिलेलं असेल त्यावरून आपण डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचा. असा इक्वेशन की ज्यामध्ये dy/dx टर्म असेल असा आपल्याला इक्वेशन तयार करायचा असेल, म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचा म्हणजे आपण इथे डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढावा लागेल. आपण डेरिव्हेटिव्ह पाहिलेला आहे तर त्याचाच आपण उपयोग करणार आहे या इक्वेशन काढण्यासाठी. तर आपल्याला इक्वेशन सिंपल इक्वेशन दिलेलं आहे. क्वेश्चन दिलेले आहे ऑब्टेन द डिफरन्शियल इक्वेशन बाय एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट्स. यामध्ये एक लक्षात ठेवायचा, एक कॉन्स्टंट असेल तर एकदा डेरिव्हेटिव्ह काढायचा, 2 कॉन्स्टंट असेल तर 2दा डेरिव्हेटिव्ह काढायचा. जेवढे कॉन्स्टंट असतील तेवढ्या वेळा डेरिव्हेटिव्ह काढायचा असणार आहे. तर यामध्ये कॉन्स्टंट म्हणजे एक्स वाय हे व्हेरिएबल्स आहेत. कॉन्स्टंट इज ए हियर, हा आपल्याला घालवायचा आहे. एलिमिनेटिंग आर्बिट्ररी कॉन्स्टंट म्हणजे इक्वेशन असं तयार करायचं ज्यामध्ये ए असणार नाही, असं आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. तर यामध्ये काय येणार बघायचं, डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल पहिल्यांदा या इक्वेशनचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा डेरिव्हेटिव्ह आपण बघितलेला आहे. एक्स रेस टू एनचा डेरिव्हेटिव्ह इट इज एन एक्स रेस टू एन मायनस 1. त्याचा इथे वापर करायचा आपण. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह येतो 3x² प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y² इंटू dy/dx. हा इक्वेशन इम्प्लिसिट फंक्शन, आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन पाहिलेले त्या टाईपचा आहे. इज इक्वल टू 4ax. 4a ॲज इट इज एक्सचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1 असेल. सो वी गेट हियर 3x² प्लस 3y² इंटू dy/dx इज इक्वल टू 4a. आता a काढायचा आपल्याला, हा जो आहे तो इकडे डिव्हिजन मध्ये घेऊ. सो 3/4x² 3/4y² dy/dx इज इक्वल टू a. काय केलं मी, डिवाइड बाय 4. कोणी डिवाइड केलं तर 4 कॅन्सल होत राहणार a. आता या a ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. दिस इज इक्वेशन 1. सो पुट दिस व्हॅल्यू. देयरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, इक्वेशन 1 जो आहे तो इथे आहे x³ प्लस y³ इज इक्वल टू 4ax. 4a ची व्हॅल्यू ठेवायची म्हणजे 4x तसंच राहणार. 4x इंटू a ची व्हॅल्यू जी आहे ती ठेवली आपण 3/4x² 3/4x² प्लस 3/4y² इंटू dy/dx. काय केलं मी, फक्त a ची व्हॅल्यू ठेवलेली आहे इथून. मग इथे 4 आहे बाहेर, therefore x³ प्लस y³ इज इक्वल टू 4 कॉमन काढला बाहेर तर 4 जाणार, इथे राहणार x इंटू 3x² प्लस 3y² इंटू dy/dx. 4 जर बाहेर लिहिला आपण असे येणार. 4 गेट कॅन्सल. therefore x³ प्लस y³ इज इक्वल टू x राहणार मल्टिप्लाय बाय x इट इज 3x³ प्लस 3xy² इंटू dy/dx. therefore changing the side we get here, हे सगळे तिकडे घेऊ आपण. 3x³ minus x³ means it is 2x³ then plus 3xy² into dy/dx minus y³ equal to 0. now this is, आता पुढे काय करायचं, सिम्प्लिफिकेशन काय करता येत नाही. so this is the required answer. समजलं. यामध्ये काय केलं मी, फक्त पहिला जो स्टेप आहे तो महत्त्वाचा आहे. फर्स्ट स्टेप इज डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. पहिल्या स्टेपलाच आपल्याला मार्क मिळू शकतात. समजा एक्झाम्पल 3 मार्काला विचारला तर पहिल्या स्टेपला आपण जर डेरिव्हेटिव्ह काढला 1 मार्क इथेच मिळणार आहे आपल्याला. त्यामुळे डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित काढा. x³ चा डेरिव्हेटिव्ह 3x² y³ चा डेरिव्हेटिव्ह 3y² dy/dx इक्वल टू 4a इंटू x चा डेरिव्हेटिव्ह काय असेल, x चा डेरिव्हेटिव्ह 1.
So we get value of a. Put this value of a again in equation 1. a कॅन्सल होईल, हे कुठे दिसणार नाही आणि आपल्याला जो इक्वेशन मिळेल तो dy by dx मध्ये दिसणार. दिस इज द रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. असा सेंटेन्स आपण शेवटी लिहू शकतो. दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. सिंपल आहे. हा आपण एक कॉन्स्टंट असलेला बघितला. आता आपण दोन कॉन्स्टंट असलेला एक्झाम्पल बघू. आता आपण दुसरा एक्झाम्पल बघतोय ज्यामध्ये दोन कॉन्स्टंट दिलेले आहेत. बघा ए आणि बी असे दोन कॉन्स्टंट्स आहेत, म्हणजे आपल्याला दोनदा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. बघा फर्स्ट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह ना dy by dx इज इक्वल टू a as it is constant e raised to 5x. डेरिव्हेटिव्ह ऑफ e raised to x, इट इज e raised to x as it is. आणि जर कॉन्स्टंट असेल तर k into असं असेल. मग काय येणार इथे e raised to 5x as it is into 5x चा डेरिव्हेटिव्ह 5 चेन रूल प्लस b as it is e raised to minus 5x as it is into derivative of minus 5x is minus 5. समजलं? इथे काय केलं, a तसाच e raised to x चा डेरिव्हेटिव्ह e raised to x into 5x चा डेरिव्हेटिव्ह 5, b तसाच e raised to minus 5x चा डेरिव्हेटिव्ह minus 5 is equal to 5 कॉमन काढला दोन्हीमधून. इथे राहणार a e raised to 5x. आता इथे काय राहणार प्लस मायनस मायनस 5 कॉमन काढले इथे b e raised to minus 5x येणार. दिस इज dy by dx. Now again differentiate with respect to x. काय येणार इथे पुन्हा डेरिव्हेटिव्ह. आता dy by dx चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय येणार d2y by dx square is equal to 5 as it is. आता पुन्हा a चा डेरिव्हेटिव्ह a into त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार पुन्हा e raised to 5x चा डेरिव्हेटिव्ह into 5 minus b as it is e raised to minus 5x as it is into derivative minus 5x. it is a minus. तोच रिपीट होणार आहे. मग काय येणार इथे 5 पुन्हा कॉमन काढला म्हणजे काय झालं d2y by dx square is equal to 5 कॉमन काढला 5 into 5 म्हणजे 25 मिळाला into येणार a e raised to 5x आणि पुढे काय येणार मायनस मायनस प्लस b e raised to minus 5x प्लस b e raised to minus 5x. आता काय दिसतं आपल्याला therefore d2y by dx square is equal to 25 as it is. आता हा जो ब्रॅकेट आहे तोच काय इथे आपला y आहे. बघा इट इज a e raised to 5x प्लस b e raised to minus 5x. मग कारण हा ब्रॅकेट म्हणजे y आहे. So we get the answer as d2y by dx square changing the side minus 25y equal to 0. This is the required differential equation. समजलं? हे सिंपल आहे. फक्त काय केलं पहिल्यांदा एक डेरिव्हेटिव्ह काढला त्यानंतर पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढला. कॉन्स्टंट आहे तसेच राहतात पण या ब्रॅकेटची व्हॅल्यू म्हणजेच y आहे म्हणून ती y ची व्हॅल्यू ठेवली. आपल्याला रिक्वायर्ड आन्सर डिफरन्शियल आपल्याला जो मिळेल तो इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन असते. लक्षात ठेवा एक कॉन्स्टंट असेल तर डिफरन्शियल इक्वेशन हा dy by dxच मिळणार आणि जर दोन कॉन्स्टंट असतील तर आपला जो डिफरन्शियल इक्वेशन असेल तो d2y by dx स्क्वेअर असेल. जेवढे कॉन्स्टंट असतात तेवढे टाइम डेरिव्हेटिव्ह काढावं लागतं. म्हणजे दोन कॉन्स्टंट म्हणलं तर d2y by dx स्क्वेअर असलं पाहिजे आन्सर आणि एक डेरिव्हेटिव्ह एक कॉन्स्टंट असेल तर फक्त dy by dx मध्ये आपला आन्सर असलं पाहिजे. तर याप्रमाणे सर्वांनी एक्सरसाइज 6.2 सॉल्व करायचं आहे. भरपूर एक्झाम्पल दिलेले आहेत यामध्ये तुम्ही सॉल्व करा. काही अडचण असेल तर विचारा.